चष्म्याचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे, ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मा गृहला। इथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण 30% सवलत, पोलराइड सनग्लासेस 40 ते 50% सूट, लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी। मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्सची व्हरायटी, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा घेण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह। आजच भेट द्या। आमचा पत्ता 87 टॉवर, हिरा हॉटेल चौक, मार्केट रोड, मिरज। मोबाईल नंबर 7030785757। उर्दू हायस्कूलचा मनमानी कारभार, मुख्याध्यापिका, अध्यक्ष व संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, पालक व समस्त मुस्लिम युवक समाजाची मागणी। दिनांक 15 रोजी इस्लामपूर एज्युकेशन सोसायटी उर्दू हायस्कूलमधील मुख्याध्यापकांनी व व्यवस्थापक, अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या सांगण्यावरून हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या मुलींना बुरका घालून शाळेच्या आवारात व वर्गात बसायचं नाही असं मज्जाव केलेला आहे। हायस्कूल चालू झाल्यापासून आज रोजीपर्यंत सदर हायस्कूलमध्ये अनेक विद्यार्थिनी बुरका परिधान करून त्यांचं शिक्षण पूर्ण केलंय। शिक्षण पूर्ण केल्या अनेक विद्यार्थिनी या वरिष्ठ पोस्टला कार्यरत आहेत। सदर हायस्कूलमध्ये अनेक मुख्याध्यापक होऊन गेले, अनेक संस्थाचालक होऊन गेले, परंतु असा नियम त्यांनी आजपर्यंत कधी विद्यार्थिनींना लावला नाही। परंतु सदर आलेल्या नवीन अध्यक्ष व संचालक मंडळ व मुख्याध्यापक यांनी मिळून एक प्रकारची मनमानी कारभार चालू केलाय। सदर हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीनं घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला। त्यानं व्हिडिओमध्ये मुख्याध्यापिकेनं त्याच्याबद्दल केलेला गैरवर्तवणूक प्रकारचा उलगडा केला। त्यामुळे इस्लामपूर येथील मुस्लिम समाजामध्ये व पालकांमध्ये हायस्कूलबद्दल एक प्रकारची तीव्र नाराजी पसरली आहे। विभागीय सचिव वैशाली जमादार यांनी काढलेल्या 2024च्या परिपत्रकामध्ये बुरका परिधान करून शाळांमध्ये प्रवेश नाकारता येत नाही असं परिपत्रक असताना सुद्धा सदर मुख्याध्यापिका व अध्यक्ष संचालक मंडळ यांनी सदर परिपत्रकाला केराची टोपली दाखवली आहे। सदर हायस्कूलचा मनमानी कारभार चालू असल्याने इस्लामपूर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यात। इस्लामपूर शहरामध्ये मुस्लिम समाजाची एकमेव संस्था आहे। अशा या संस्थेमध्ये विद्यार्थिनींना अशा प्रकारे गैरवर्तणूक दिली जात असल्यानं पालक आक्रमक झाले। आज पालक व मुस्लिम युवकांनी इस्लामपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय हरुगडे यांना मुख्याध्यापिका, अध्यक्ष व संचालक यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी निवेदन पालक जिया उर्फ बालम मोमीन व फरहान मोमीन यांनी दिली आहे। यावेळी इम्रान संदे, आयुब पठाण, समीउल्ला मोमीन, तन्वीर संदे, अमीर हवालदार, विनायक कांबळे, राहुल मोहिते आदी युवक उपस्थित होते। इस्लामपूर येथे HMS उर्दू हायस्कूल इस्लामपूर, हजरत मोहम्मद सुलेमान उर्दू हायस्कूल या नावाने चालते। या शाळेत माझी मुलगी शिकत आहे। त्या मुलगीला बुरका परिधान करून यायचं नाही असं सज्जडदम माननीय मुख्याध्यापिका यांनी दिला। या घटनेचा मी निषेध म्हणून त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी माननीय इस्लामपूरचे PI माननीय हरुगडे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांच्यावरती आणि संचालक, अध्यक्ष मंडळ या सगळ्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी मी त्यांना एक निवेदन दिलेलं होतं। त्यांनी तो निवेदन मान्य करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन मला दिलेलं आहे।